आणि यानंतर मुंबई इथून आलेल्या आमच्या कवयित्री सखी रीता जाधव यांना मी विनंती करेल, आपल्या छान आवाजामध्ये आपण आपली छानशी कविता आमच्यासमोर मांडायची आहे. रीता जाधव. सर्वांना नमस्कार. मी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक. रिटायर झाल्यानंतर पुष्कळ वेळ भेटला, खूप मनात होतं, तर आज हलकी फुलकी कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे आयुष्य जगावे मस्त. एकांतात आपणच आपला मित्र व्हायचं, एकांतात आपणच आपला मित्र व्हायचं, माराव्यात खूप साऱ्या गप्पा राखून ठेवू नये हातचं. एकांतात आपणच आपला मित्र व्हायचं, माराव्यात खूप साऱ्या गप्पा राखून ठेवू नये हातचं. तसाही मिळतो कुठे फार असा एकांत, तसाही मिळतो कुठे फार असा एकांत, गत आयुष्याला भेटावे देऊन उजळणे निवांत. माझं माझं करता करता आपण किती उरतो आपले, माझं माझं करता करता आपण किती उरतो आपले, जगणे सहज सुंदर आहे असे किती द्यावे दाखले. गरजा भागविण्या पळतो माणूस, गरजा भागविण्या पळतो माणूस, ओळखावे नक्की कुठे थांबावे. गरजा भागविण्या पळतो माणूस, ओळखावे नक्की कुठे थांबावे. मरणे बेवारस होते कित्येकदा, मरणे बेवारस होते कित्येकदा, संपत्तीवर तिरायतच लावतात दावे. थांब माणसा, थांब माणसा वेळ दे स्वतःला, थांब माणसा वेळ दे स्वतःला, ऐक जरा आयुष्याचे म्हणणे. थांब माणसा वेळ दे स्वतःला, ऐक जरा आयुष्याचे म्हणणे. पैसा मालमत्ता हव्यास तुझे नेहमीचेच आहे कणणे. एकांत वेळी निवांत बस, एकांत वेळी निवांत बस अन श्वासाला म्हण आभार. एकांत वेळी निवांत बस अन श्वासाला म्हण आभार. आयुष्यात खर्ची पडताना त्याने मागितला का कधी कर. खरे सुख समाधानात, खरे सुख समाधान धनात थोरा मोठ्यांचे असावेत वरद हस्त. खरे सुख समाधानात थोरा मोठ्यांचे असावेत वरद हस्त. दुनियादारीचे टेन्शन सोडून आयुष्य जगावे मस्त, आयुष्य जगावे मस्त. धन्यवाद.